श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज सकाळी उठून हे आनंदाने नाचत होते. मी म्हटलं काय झाले, तर म्हटले तुझं फेसबुक चॅनल मॉनिटाईज झालं. बघा, आज मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार आणि स्वामींचाही वार. स्वामी मला कायम त्यांचा अनुभव देतात. सकाळी घरासमोर असं काही शांत वातावरण असतंय आणि आज शेवटचा गुरुवार म्हणून आमच्याकडे पोळ्या करतात. म्हणून सकाळीच डाळ शिजायला घातली. माझं फेसबुक चॅनल मॉनिटाईज झालं म्हणून यांनी मला पेढा भरवला. तर खरे सपोर्ट सिस्टीम तर माझे आहोच आहेत. आईने सकाळी गरमागरम मसाला चहा केला होता. तोपर्यंत मी पूजा मांडून घेतली. तेवढ्यात मार्गशीर्ष महिन्यात जशी लक्ष्मी घरी यावी तशी सकाळीच या ताई आमच्या घरी आल्या मला भेटायला आणि आल्या आल्या माझ्या गळ्यात पडून रडायला लागल्या. तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला असं म्हणाल्या. म्हणजे मला हा अनुभव वेगळाच होता. कोणी आपल्यावर एवढंही माया करू शकतं का? आपल्या व्हिडिओने एवढा चांगला प्रभाव समोरच्यावर पडतोय म्हटल्यावर आणखी आपल्याला काय पाहिजे? 2 तास त्या बसल्या. सगळं मन त्यांनी मोकळं केलं आणि त्यांनीही अशा काही गोष्टी सांगितल्या की त्या गोष्टीतून मला त्यांच्याकडून काहीतरी चांगलं शिकायला मिळालं. अक्कलकोटहून येताना स्वामींची मूर्ती आणली होती. आज गुरुवार होता म्हणून अभिषेक घालून मूर्ती देवारात बसवून घ्यावी म्हटलं. आमच्या मामांना याबद्दल सगळी माहिती आहे. मग त्यांच्या मदतीने अभिषेक तयार करून घेतला. प्रार्थना करून घेतली. स्वामींच्या मूर्तीला, गोमातेला, स्वामींच्या जपमाळेला अभिषेक करून घेतला. आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे दिवसही चांगला होता. स्वामींची मूर्ती छोटी का असेना, पण ती बसवताना असं वाटत होतं की साक्षात खरोखर स्वामी आपल्या घरात विराजमान होत आहेत. मूर्तीकडे पाहून मन अगदी प्रसन्न होत होतं. आम्हाला जेवढं माहीत आहे त्याप्रमाणे अभिषेक तयार करून घेतला आणि स्वामींची मूर्ती देवारात बसवली आणि मी स्वामींना छोटा हारही घालून घेतला. सर्वांनी स्वामींचा मनोभावे आशीर्वाद घेतला आणि मामांनी अभिषेक करून घेतला म्हणून मामांना आहेर केला. आणि सकाळी ज्या ताई आल्या होत्या त्या परत घरी आल्या. सकाळी लवकर आल्यामुळे त्यांनी काही आणलं नव्हतं म्हणून त्यांनी परत येताना आमच्यासाठी खूप सारे गिफ्ट आणले. हे गिफ्ट पाहून आम्ही शॉकच झालो. त्यांना म्हटलं कशाला आणला हे, तर त्या म्हणाल्या तुम्ही मला जी घरच्यासारखी वागणूक दिली ती मला खूप भावली. जसं तुम्ही रीलमध्ये असता अगदी तसंच खऱ्या आयुष्यातही आहात. त्यांनी येताना आम्हा तिघींना साड्या, आम्हाला कपल वॉच, मुलांना घड्याळ, त्यांना खायला एवढं सगळं सामान आणलं होतं. आजकालच्या युगात कोणी कोणावर 1 रुपया खर्चायला मागे पुढे बघतो. त्या युगात या ताईंनी एवढा खर्च केला. मुलं तर हे गिफ्ट पाहून खुशच झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगून जातो. पण खरंच एवढं काही करू नका. आमच्या व्हिडिओंना फक्त प्रेम द्या, आम्हाला प्रोत्साहन द्या, एवढंच आमच्यासाठी बास आहे. संध्याकाळी स्वामींची आरती होती म्हणून प्ले बटन स्वामींच्या पायाला लावण्यासाठी घेतलं होतं. अक्कलकोटमध्ये लावलं होतं पण गावात स्वामींच्या मंदिरातही लावावं म्हटलं. येताना ग्रामदैवत मल्कारसिद्धच्या पायालाही प्ले बटन लावलं. आज शेवटचा गुरुवार म्हणून 5 बायकांची ओटी भरायची असते आणि आज सगळ्यांना गोडाची पार्टी केली. आजचा दिवस खूप खास झाला माझ्यासाठी. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.